आजही तो कोर्टाच्या आवारात येर-झऱ्या घालत होता. कोर्टाने पुढची तारीख दिली होती. तो त्याच्या वकिलाची वाट पाहत होता. फेऱ्या घालून थकल्यावर तो तेथेच एका झाडाखाली बसला. वयाच्या तिशीतच तो वृद्ध वाटू लागला होता. डोळ्याखाली काळ्या वर्तुळांनी जागा घेतली होती. डोक्यावरचे केस विरळ झाले होते. खूप दमल्यासारखा वाटत होता. डोळ्यात पाणी होतं. गेली 2 वर्ष तो असाच कोर्टाच्या वाऱ्या करत होता. मनात प्रश्नांचं काहूर होतं. काय चूक होती माझी? कशाची शिक्षा? पाण्यात दगड मारावा आणि पाण्याचं तळ ढवळून निघावं तसं झालं होतं. जीवनपट एखाद्या चित्रपटासारखा त्याच्या डोळ्यासमोर तरळत होता. आकाश, एक हरहुन्नरी मुलगा, एका मध्यमवर्गीय कुटुंबातला. आकाशचे वडील खाजगी कंपनीतून निवृत्त झालेले आणि आई गृहिणी. एक मोठा भाऊ, वहिनी व 2 पुतणे. 2 बहिणी. त्यांची लग्न झालेली. खूप श्रीमंत नाही, पण समाधानी कुटुंब. आकाशचा मोठा भाऊ कॉम्प्युटर इंजिनियर होता. एक गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये चांगल्या पदावर. त्याच्या पत्नीला सुद्धा चांगल्या पगाराची नोकरी होती. आकाशची मोठी बहीण लग्न करून पुण्यात स्थायिक झालेली होती. तीही नोकरी करत होती. धाकट्या बहिणीचं लग्न झालेलं. आता फक्त आकाशच लग्नाचा राहिला होता. त्याच्यासाठी सुद्धा वधू संशोधन सुरू झालं होतं. सगळे जवळचे नातेवाईक त्याच्यासाठी मुली पाहू लागले होते. आकाशला लहानपणापासूनच शिक्षणाची फारशी गोडी नव्हती. त्यामुळे शिक्षण अर्धवट राहिलं. तरीही एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. पगारही ठीक होता. रंगाने काळा-सावळात असला तरी दिसायला छान होता. स्वभावाने बोलका, गप्पिष्ट. पटकन मैत्री व्हायची त्याची. मोठा मित्रपरिवार. लहान-थोर सगळ्यांचा लाडका आणि आवडता होता तो. मुली सांगून येत होत्या, पण शिक्षण कमी, कमी आर्थिक परिस्थिती, साधारण. कधी त्याचा काळा रंग, कधी पत्रिका, कधी त्याची खाजगी नोकरी, तर कधी धकाधकीचं मुंबईचं शहर. अशा अनेक कारणांमुळं लग्न जमत नव्हतं. आकाश आपल्या मोठ्या बहिणीकडे, स्मिताकडे काही दिवसांच्या सुट्टीसाठी शहरात आला होता. नवीन शहर असूनही त्याची सगळ्यांशी ओळख झाली. तिथे स्मिताच्या शेजारच्या काकूंनी एक स्थळ आणलं होतं. पत्रिका जुळली. आरती नाव होतं तिचं. 5 बहिणी होत्या. पितृछत्र लहानपणीच हरवलं. आई कोणत्या तरी छोट्या सरकारी बँकेत साफसफाई, चहा-पाणी देण्याचं काम करत होती. परिस्थिती हलाखीची. मुलगी पाहायचा कार्यक्रम ठेवण्यात आला. स्मिता आणि आरतीला पाहायला गेले. आरती फार सुंदर नव्हती, पण दिसायला शांत, मितभाषी वाटली. आकाश आणि स्मिताला वाटलं की गरिबा घरची मुलगी, तिला परिस्थितीची जाण असेल, मोठ्या कुटुंबात सगळ्यांना सांभाळून राहील. स्मिताला आणि आकाशला मुलगी पसंत पडली. स्मिता आणि आकाशला आरती आवडत होती. स्मिताने घरी आई-बाबांना फोन करून तसं कळवलं. आरतीचा फोटो पण व्हॉट्सअपवर पाठवून दिला. त्यांनाही ती आवडली. आकाश तसा साधा सरळ. त्याला तशीच साजेशी मुलगी मिळाली होती. एक मध्यमवर्गीय कुटुंब, पुण्यात भाड्याचं घर. आरतीचे मामा, 2 मावश्या तिथेच जवळपास राहत होते. आरतीची आई आणि आपल्या 5 मुलींसोबत तिथेच राहत होती. आरतीची आजी कधी तिच्या मामाकडे तर आरतीच्या घरी राहायची. मुलगा हवा, वंशाचा दिवा होण्याच्या हव्यासापोटी 5 मुली लागोपाठ झालेल्या. आजीनेच या सगळ्या बहिणींचं संगोपन केलं. घरची हलाखीची परिस्थिती. पदरात 5 मुलींना टाकून वडील अकाली देवाघरी गेलेले. एकटी आरतीची आई कमावती. मग अशा वडिलांचं छत्र हरपलेल्या मुलीच्या लग्नासाठी स्थळं कोण पाहणार? आरतीच्या मोठ्या बहिणीने स्वपसंतीने आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. तीही तिच्या नवऱ्यासोबत तिथेच जवळपास राहत होती. तिला 2 लहान मुलं होती. एक मुलगा मतिमंद होता. आईकडेच सारखी उठबस. आरती 2 नंबरची. आरती वाणिज्य शाखेतून पदवीधर झाली होती. आर्थिक ओढाताण. अजून 3 बहिणी लग्नाच्या. 1 वर्षाच्या अंतराने. एकंदरीत काय, तर आरतीच्या लग्नाने घरातलं खाणारे तोंड कमी होणार होतं. तिच्या आईचा आर्थिक भार कमी होणार होता.
मुलाची पसंती झाल्यावर आरतीच्या घरचे मुंबईला आकाशच्या घरी आले. मुंबईसारख्या शहरात आकाशच्या वडिलोपार्जित स्वतःचं घर, सुसंस्कृत कुटुंब, गावी वडिलोपार्जित थोडीफार शेती, मोठ्या भावाचं स्वतःचं घर, ही सारी सुखवस्तू पाहून आरतीच्या सगळे घरचे आनंदून गेले होते. त्यांच्याकडून होकार होता. सगळे खूप खुश होते. आकाशच्या घरच्यांनाही वाटलं, गरीब कुटुंब आहे, आरती मोठ्या कुटुंबात राहिलेली, या कुटुंबातही सामावून राहील. आणि म्हणतात ना, मुलगी द्यावी श्रीमंताच्या घरी आणि सून आणावी गरिबाच्या घरची, म्हणून त्यांनाही या स्थळाची पसंती दर्शवली. आकाशलाही वाटलं, आपलं शिक्षण कमी, दिसायला सर्वसाधारण, नोकरीही अशी, आधीच या कारणामुळे नकार मिळालेला, आरतीकडून होकार आल्यावर तो आनंदी झाला होता. वाटलं त्याला, आरती शिकलेली, छान सांभाळून घेईल, दोघे मिळून नोकरी करू, सुखासमाधानाने संसार करू, अशी बरीच स्वप्न त्याच्या डोळ्यासमोर फिरू लागली. काही दिवसांनी लग्नाची पुढची बोलणी करण्यासाठी स्मिताने आरतीच्या घरच्यांना फोन केला. दोघी कुटुंबाच्या सवडीने बोलणी करण्याचा एक दिवस निश्चित केला. आकाशच्या घरची, त्याचे काका काकी, मामा मामी सगळे थोर मंडळी आरतीच्या घरी गेले. बोलणी सुरू झाली. अजूनही आपल्या समाजात वरपक्षातील मंडळी हुंडा, मानपान, सोनं, दागदागिने, देणं घेणं, मुलाचा पोशाख, लग्नाचा खर्च, जेवण, या सगळ्या गोष्टीचं ओझं मुलींच्या कुटुंबावर खुशाल टाकून मोकळं होतात. या गोष्टीचा मुलीच्या कुटुंबावर किती आर्थिक ताण येत असेल याची कल्पनाही त्यांना होत नाही किंवा येतही नाही. पण ती मुलीच्या घरच्यांची जबाबदारी आहे, असाच आविर्भाव असतो. आरती खरंच नशीबवान होती. आकाश आणि त्याचे कुटुंब खूप समजूतदार होते. आकाशच्या मोठ्या काकांनी स्पष्टपणे सांगून टाकलं, दोन्ही कुटुंब मध्यमवर्गीय आहेत. आम्हाला हुंडा नको. मुलीची आई एकटी कमवती आहे. त्यांचा विचार करता लग्नाचा हॉल, जेवण, लग्नात येणाऱ्या नातेवाईकांचा येण्या-जाण्याचा, बसची सोय, हा सगळा खर्च अर्धा-अर्धा वाटून घेऊ. तुम्हालाही आर्थिक ताण नको आणि आम्हालाही नको. आरतीच्या घरच्यांना खूप आनंद झाला. जिथे संपूर्ण लग्नाची जबाबदारी घ्यावी लागते असते, तिथं वरपक्षानेच हा प्रस्ताव मांडला होता. त्यांनी पटकन होकार दिला. सुपारी फुटली. साखरपुडा झाला. लग्नाची तारीख काढण्यात आली. 1 डिसेंबर लग्नाची तारीख ठरवण्यात आली. गोड जेवणाच्या पंक्ती उठल्या. एकमेकांना गळाभेट करून आकाशच्या घरच्यांनी त्यांचा निरोप घेऊन आपल्या घरी मुंबईला परतले. दोन्ही कुटुंबातील मंडळी खुश होती. दोन्ही कुटुंब लग्नाच्या तयारीला लागले. लग्नाचा बस्ता, दागदागिने, भांडी-कुंडी खरेदीची तयारी सुरू झाली. इकडे आकाश आणि आरती एकमेकांशी फोनवर बोलत असायचे. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. आकाश आपल्या घरच्यांबद्दल, नातेवाईकांबद्दल, मित्रमैत्रिणींबद्दल, नोकरीबद्दल, भविष्याच्या नियोजनाबद्दल भरभरून सांगत असायचा. हे सगळं घडत असताना आकाशच्या एक गोष्ट लक्षात आली की आरती फारशी बोलायची नाही, फक्त हो हो करायची. ती कधीच भावी संसाराविषयी बोलायची नाही, कधीच इतर मुलींसारखी करिअरबद्दल बोलायची नाही. खूप मितभाषी, संत वाटायची. एकदा आकाशनेही स्मितालाही बोलून दाखवलं. तेव्हा स्मितानेच त्याला समजावलं, हा प्रेमविवाह नाही, अरेंज मॅरेजमध्ये असंच असतं. समजून घ्यायला वेळ लागतो. ती आधीच लाजाळू म्हणून कमी बोलत असेल. आकाशलाही तिचं बोलणं पटलं आणि त्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. लग्नाचा दिवस जवळ येत होता. लग्नाची लगबग दिसू लागली. आकाशही खूप उत्साही होता. आकाशची बहीण ऑफिसच्या कामातून वेळ काढत आरतीच्या घरच्यांना मदत करत होती. स्मिताने आरतीच्या बहिणीला सोबत घेऊन 5-6 कार्यालये पाहिली. त्यापैकी साधं आणि दोन्ही कुटुंबांना परवडेल अशा एका कार्यालयाची निवड झाली. ॲडव्हान्स पेमेंटचा चेक स्मितानेच दिला. पुढे जाऊन साधी फुलांची सजावट ऑर्डर दिली. लग्नातल्या पंक्तीचा साधा मेनू निश्चित केला. तिच्या सर्वात धाकट्या आणि लाडक्या भावाचं लग्न होतं. ती खूप आनंदाने आणि प्रेमाने सगळं पाहत होती. आकाश आणि आरती दोघंही फोनवर एकमेकांशी बोलत होते.
लग्नाच्या दिवसाची वाट पाहण्यात गुंग होते. आकाशच्या आईनेही आरतीसाठी छान मंगळसूत्र, नेकलेस, सोन्याच्या बांगड्या केल्या. आरतीच्या घरच्यांची परिस्थिती नाजूक असल्याने आकाशसाठी सोन्याची साखळी आणि अंगठीही केली. लग्नाचा बस्ता बांधला. आकाशच्या वहिनीचीही तिच्या लग्नात तिची फारशी हौस झाली नव्हती, म्हणून तिने छान साडी घेतली. मुलांसाठी कपडे घेतले. नणंदसाठी छान साड्या, सासू-सासऱ्यांसाठी कपडे घेतले. नवऱ्यासाठी सूट घेतला. सगळी तयारी झाली. मेहंदीसाठी पार्लरमध्ये जाऊन आली. हळदीच्या दिवशी आकाशने मोठी जंगी पार्टी दिली. बँड, बँजो, डीजे गाणे लावून सगळे खूप नाचले. आनंदाचं उधाण आलं होतं जणू. अखेर लग्नाचा दिवस उगवला. सकाळी लवकरच मुंबईवरून बस करून आकाशचे सगळं कुटुंब, नातेवाईक, परिवार सगळं कार्यालयात हजर झाले. लग्नातही आरती शांतच होती. उत्साह दिसत नव्हता. नव्या नवरीचं तेज चेहऱ्यावर दिसत नव्हतं. आकाशच्या घरच्यांना वाटलं लग्नाच्या दगदगीमुळे दमली असेल, म्हणून चेहरा कोमेजला असेल. ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी न झाल्यामुळे आकाशच्या पाहुण्यांनी गैरसोय झाली. नीट व्यवस्था होऊ शकली नाही. वरपक्षाकडून आलेल्या अर्ध्याहून अधिक पाहुणे लग्न होईपर्यंत उभेच. आकाशच्या घरच्यांनी तरीही समजून घेतलं. घरात कर्ता पुरुष नाही. आरतीची आई एकटी कुठे कुठे पाहणार. थोडं घेऊ सांभाळून. अखेर लग्न पार पडलं. आरतीच्या घरच्यांचा निरोप घेऊन सगळी वरपक्षातील मंडळी मुंबईला निघाली. आरतीने माप ओलांडून गृहप्रवेश केला. आकाशच्या घरच्या मंडळींनी नव्या नवरीचं थाटात स्वागत केलं. आरतीबरोबर तिची धाकटी बहीण पाठराखीण म्हणून सोबत आलेली. लग्नानंतरचे विधी आटपून घेतले. सगळे देवदर्शनासाठी, कुलदेवीच्या पूजेसाठी त्यांच्या गावी जाऊन आले. गावचं घर, शेतीवाडी पाहून झालं. देवदेव झालं आणि सगळे मुंबईला घरी परतले. स्मिताने लग्नात भेटवस्तू देण्यापेक्षा आकाश आणि आरतीसाठी गोवा टूरची 2 ट्रिपची तिकीटं काढून दिली. आकाश आणि आरती फिरायला गोव्याला निघून गेले. आकाश आणि आरती गोव्याला फिरायला गेले. 2 दिवसातच परत आले. घरातले सगळे विचारत होते, का लवकर आलात? आकाशने कामावरून लवकर रुजू होण्याचे कारण सांगितलं, पण दोघेही शांतच. दुसऱ्या दिवशी आरतीला माहेरी करायची होती. आकाशच्या आईने आरतीच्या बहिणीला नवीन ड्रेस घेतला. आहेर देऊन पाठवणी केली. सोबत आकाशही पुण्याला आला. आरती माहेरी आली. तिला माहेरी सोडून आकाश स्मिताला भेटायला आला. आकाश घरी आल्यापासून शांतच होता. स्मिताची बडबड सुरू होती. लग्नातल्या गमती-जमती सांगत होती. पण त्याचं तिच्या बोलण्याकडं लक्ष नव्हतं. काहीतरी बिनसलं हे तिच्या लक्षात आलं. आकाशच्या खांद्यावर हात ठेवत तिने त्याला विचारलं, काय झालं रे आकाश? तसा आकाशचा बाण फुटला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. स्मिताला काळजी वाटत होती. ती पुन्हा पुन्हा विचारू लागली. तेव्हा कुठे आकाश बोलता झाला. तो सांगू लागला, ताई, आरती काहीच समजत नाही गं. कधी प्रेमाने बोलते, कधी उगीच चिडते. आम्ही गोव्याला गेलो तेव्हाही तसंच. कुठेतरी एकटक शून्यात बघत असते. बाहेर जेवायला गेलो तर तिथेही तसंच. इतका वेळ ताटात हात घालून उगीच उष्ट चिवडत बसली. माझं जेवण होऊन 1 तास बसून राहिलो होतो, तरी हिचं संपलं नव्हतं. शेवटी मी कंटाळून म्हटलो, आवर पटकन. किती हळूहळू जेवतेस? तिला त्याचा राग आला. तशीच अर्धवट जेवण टाकून उठली. रात्री तिच्या जवळ घेतलं तरी दूर केलं, ढकलून दिलं आणि मी मग झोपून गेल्यावर मध्यरात्री उठून अंगाशी लगट करू लागली. आम्ही खूप जवळ आलो. सकाळी उठलो तर परत तशीच एकटी बसून राहिली. काहीतरी पुटपुटत होती. कुठेतरी शून्यात पाहत होती. मी तिला हात लावला तशी माझ्यावर जोरात धावून आली. विचित्र डोळे करू लागली. मी घाबरलो आणि ट्रिप अर्धवट सोडून परत घरी आलो. स्मिता आकाशकडे आश्चर्याने पाहू लागली. तिच्यासाठी हे सगळं नवीन होतं. तरी त्याला धीर देत म्हणाली, मी बोलते आरतीशी. तुम्ही एकमेकांसाठी अनोळखी, नवीन असताना असं होऊ शकतं. तिला आपल्यात सामावून घ्यायला थोडा वेळ लागेल. थोडा वेळ जाऊ दे, सगळं ठीक होईल. बहिणीच्या शब्दांनी आकाशला धीर आला. सगळं ठीक होईल अशी आशा मनात जाणवू लागली. आकाशच्या मनात विचारांचं वादळ उठलं. स्मिताने धीर दिला खरा, पण तीही मनातनं थोडी घाबरली होती.
भावाचं लग्न करून आपण चूक तर केली नाही ना? मनात शंका येऊन गेली. हे देवा, माझ्या भावाचं रक्षण कर, असं म्हणत तिने देवापुढे हात जोडले. 2 दिवसांनी स्मिता आणि आकाश आरतीच्या माहेरी तिला परत घेऊन जाण्यासाठी आले. तिच्या घरच्यांनी छान आदरातिथ्य केलं. स्मिताने आरतीच्या आईजवळ आरतीविषयी विषय काढला. त्या म्हणाल्या, नाही, तसा काही प्रॉब्लेम नाही. फक्त ती कमी बोलते आणि शांत असते. लग्नाच्या दगदगीमुळे दमली असेल, म्हणून चिडचिड केली असेल. काळजी करायचं काही कारण नाही. त्यांचं बोलणं स्मिताला पटलं. ती आरतीला घेऊन तिच्या घरी आली. स्मिता आरतीला म्हणाली, आरती, मी तुझी नणंद नसून बहिणीसारखीच आहे. तू माझ्यासोबत सगळं शेअर करू शकते. तुझं हे लग्न तुझ्या मर्जीनेच झालंय ना? आकाश आणि तुझ्यात काही मतभेद नाही ना? आरती शांत होती. ती हळू आवाजात बोलली, नाही, तसं नाही. हे लग्न माझ्या मर्जीनेच झालंय. आमच्यात काही वाद नाही. आकाश आणि आरती स्मिताचा निरोप घेऊन मुंबईला परतले. आकाश नेहमीप्रमाणे लवकर कामावर जात असे. आकाशचा मोठा भाऊ व वहिनी दोघेही लगेच त्यांच्या मागोमाग कामावर निघून जात. मुलांची सकाळची शाळा. दिवसभर फक्त घरी आकाशचे आई बाबा आणि आरती तिघेच. मुलं दुपारी शाळेतून घरी यायचे, थोडा वेळ जेवण करून झोपी जायचे. परत संध्याकाळी क्लासला. आकाशचे भाऊ बहीण रात्री 8 वाजता घरी यायचे आणि आकाश 10 वाजेला. खाजगी कंपनीत असल्यामुळे खूप काम असायचं. त्यात लग्नामुळे आकाशच्या बऱ्याच रजा झाल्या होत्या. त्यामुळे कामाचा व्याप जास्त होता. सुरुवातीचे काही दिवस आकाशची आई वहिनी आरतीला काम सांगत नसे. नवीन असून सासरच्या पद्धती अंगवळणी पडायला वेळ लागेल म्हणून त्यांनी समजून घेतलं होतं. लहान आहे, जेवण बनवता येत नसेल म्हणून आकाशची आई तिला जेवण बनवायला शिकवत होती. पण त्यांच्याही लक्षात आलं की आरती फार संत आहे, संथ गतीने काम करते. नवीन आहे म्हणून असं होत असेल असं स्वतःच समजून घेत होत्या. पण त्याही थकल्या होत्या. त्यांचंही वय झालं होतं. घरातली सगळं कामं झेपत नव्हती आणि सून घरात असूनही त्यांच्यावर कामाचा व्याप आला होता. हळूहळू सगळ्यांच्या लक्षात आलं, आरती फारशी कोणाशी बोलायची नाही. एकटीच तिच्या खोलीत बसून राहायची. एकटक शून्यात पाहायची. किती आवाज दिला तरी तिला ऐकू जायचं नाही. एकदम ओ द्यायची आणि झोपेतून जागं व्हावं तसं यायची. आकाशच्या आईला वाटलं, निदान आकाशचं आपल्या नवऱ्याकडे तरी तिने लक्ष द्यावं. पण तसं घडायचं नाही. त्याचे कपडे, त्याचा डब्बा सगळं आईच करायची. आरती कोणत्याच कामाला स्वतःहून हात लावायची नाही. सांगेन तितकंच करायची. जेवण बनवता येत नसल्यामुळे सगळा भार आकाशच्या आई आणि वहिनीवर पडू लागला. घरात आरती असतानाही ऑफिसवरून येऊन घरातलंही करायचं तिलाही पाहावं लागलं होतं. त्यामुळे घरात दोघा नवरा बायकोंमध्ये कुरबुर होऊ लागली. त्याचे पडसाद सर्व कुटुंबावर उमटू लागले. घरातील शांतता भंग पावली. आकाशच्या आईने स्मिताला सांगितले. त्याचबरोबर आरतीच्या आईलाही सांगितले. स्मिताने तिच्या आईला घरी बोलावून घेतले. सगळं सविस्तर सांगितलं. त्या ही गोष्ट मान्य करतच नव्हत्या. ती शांत आहे, फक्त काही प्रॉब्लेम नाही असंच बोलत राहिल्या. स्मिता म्हणाली, ती कामात चपळ नाही, खूप सावकाश काम करते. तिला घरातलं काहीच काम येत नाही. तुम्ही आम्हाला सर्व खोटं सांगितलं की आरतीला सगळं येतं. कामाचं जाऊ द्या, निदान घरात सर्वांशी मिळून मिसळून तरी राहायला हवं ना? एकटीच आपल्या खोलीत बसून असते. सगळ्यात नको, कमीत कमी नवऱ्याचं तरी पाहायचं. थोडी मंद आहे जशी. काही बोललेच तर समजत नाही, स्वतःच्याच धुंदीत असते. असं कसं चालेल? झालं. भांडण करण्यासाठी इतकंच कारण पुरेसं झालं. त्या तावातावाने भांडू लागल्या. तुम्ही चंचल मुलगी पाहायची होती. माझ्या मुलीला मोलकरणीसारखे कामं देता. धुणी भांडी करायला सांगता. माझी मुलगी काय वेडी आहे काय? असं कसं तुम्ही बोलता? आणि त्या रागाने तिथून निघून गेल्या. स्मिताही गोंधळून गेली. तिला असल्या वादाची सवय नव्हती. त्या तिलाच खूप काही बोलल्या. एव्हाना तिच्या लक्षात आलं होतं, आपण चुकीच्या लोकांशी सोयरीक केलीये. कोणाशी बोलणार? सगळ्याच बायका बोलायला गेलं की भांडायला उठायच्या. काय करावं तिलाही समजत नव्हतं. आकाश दिवसेंदिवस अशक्त होत चालला होता.
काळजीने प्रकृती ढाळत चालली होती. बायको म्हणून त्याला आरतीकडून कोणतंही सुख मिळत नव्हतं. बाहेर ऑफिसची चिंता आणि घरी आल्यावर आईकडून आरतीविषयी ऐकायला मिळायचं. तो खूप वैतागून जायचा. कोणी मित्राने त्याला सांगितलं की दारू पिल्याने दुःख कमी होतं, म्हणून तो दारू पिऊ लागला. चांगला मुलगा असा देशोधडीला लागला होता. दारू पिऊन तो कोणाशीच न बोलता झोपी जायचा. तो कोणालाही त्रास देत नव्हता, पण स्वतःला मात्र त्रास करून घेत होता. लग्नाला 3 महिने झाले होते, पण घरात आनंद नव्हता. आरती तशीच वागत होती. तिला इथे राहायचं नव्हतं. तिने तसं आकाशला सांगितलं. त्यालाही वाटलं रोज वाद घालण्यापेक्षा तिला तिच्या घरी सोडून आलेलं बरं, म्हणून तो तिला माहेरी सोडून आलेला. आरती माहेरी आली. काही दिवसांनी तिच्या आईचा आकाशच्या घरी फोन आला. आरतीला बरं वाटत नव्हतं. आकाश लगेच आरतीला भेटायला आला. स्मिता बरोबर होतीच. आरतीला जवळच्या क्लिनिकमध्ये घेऊन गेले. तिच्या काही टेस्ट झाल्या. आरतीला दिवस गेले होते. लग्नानंतर दुसऱ्याच महिन्यात ही बातमी. खरं तर बातमी आनंदाची होती, पण आकाश चिंताक्रांत झाला. आरतीला स्वतःला नीट सांभाळता येत नव्हतं. ती अजून एक जबाबदारी घेऊ शकेल का? प्रश्नांचं काहूर माजलं. स्मिताने आकाशला पुन्हा एकदा धीर देत सगळं नीट होईल अशी खात्री दिली. ती म्हणाली, लग्न झालं, आता निभावून नेलं पाहिजे. एखादं मूल झालं, जबाबदारी पडली की सुधारेल. आई झाली की सगळं बदलतं बाळा. तिच्या बोलण्याने आकाशला पुन्हा एकदा आशेचं किरण दिसू लागलं. कदाचित सुख येईल असं वाटू लागलं. आरती आणि आकाश काही दिवसांनी स्मिताकडे राहिले. स्मिता नेहमी तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायची. स्मिताच्या आयुष्यात काही वाईट घटना घडून गेलेल्या, समाजात वावरत आलेल्या वाईट अनुभव आरतीला सांगायची. आताही घरात फक्त 4 माणसंच होती. सगळे कामानिमित्त बाहेर असायचे. ती एकटीच घरात. फक्त 4 माणसांचं काम करावं लागायचं, पण तरीही ती निरुत्साही असायची. स्मिता तिला समजावून सांगायची, छान दिसावं, नवऱ्याला आवडेल असं राहावं, पण जैसे थे. सुधारणा नव्हतीच. आरतीला 6वा महिना सुरू झाला होता. तिची आई घरी येऊन आरतीला घेऊन गेली, तेही वाद करून. गणपतीच्या दिवसात घरी देव बसलेले, तरीही वाद झालाच. अगदी आकाशची बायको सांभाळण्याची लायकी काढण्यापर्यंत, भाड्याचं घर घेण्याची ऐपत नाही, बऱ्याच गोष्टी बोलून गेल्या. आता मात्र स्मिता संतापली. तिच्या भावाची लायकी काढण्यापर्यंत मजल गेली होती, म्हणून तीही वादाला पेटली. शब्दाने शब्द वाढला. एकमेकांच्या घराण्यावर, चारित्र्यावर शिंतोडे उडले गेले आणि नात्याला दुभंग पडत गेला. आरतीची आई आरतीला तिच्या घरी घेऊन गेली, पण त्याही अवस्थेत आकाशने आरतीची साथ सोडली नाही. त्याने स्मिताशी वाद घातला. गरोदर बायकोला झालेला त्रास पाहून त्यालाही वाईट वाटत होते. तो रागाने स्मिताच्या घरातून परत मुंबईला निघून गेला. बरेच दिवस दोघे भाऊ-बहीण एकमेकांशी बोलत नव्हते. एकत्र कुटुंब विभाजित झालं होतं. घरातला आनंद आणि शांतता लोप पावली होती. आरतीने एका मुलीला जन्म दिला. गोड सुरेख मुलगी. सोनपरी जन्माला आली. इवलेसे डोळे, गोरा रंग, सोनपावलांची नाजूक जीवनीची सुंदरी, सोनचाफ्याची पाकळी जशी. आरतीच्या घरी परिस्थिती नाजूक म्हणून आकाशने हॉस्पिटलचा खर्च म्हणून तिला 10,000 रुपये दिले. आई व बाळ दोन्ही सुखरूप होते. सगळं ठीक झाल्यानंतर आरती हॉस्पिटलमधून घरी आली. घरी आल्यावर तिला परत त्रास होऊ लागला, म्हणून त्यांनी तिला दुसऱ्या डॉक्टरांकडे दाखवले. तेव्हा लक्षात आलं की आरतीच्या शस्त्रक्रियेच्या वेळेस काही अडचणी आल्या आणि शस्त्रक्रिया चुकीची झाली. हे कळाल्यावर तिच्या घरच्यांचा पारा अजूनच चढला. हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना मारहाण, तोडफोड केली. हॉस्पिटलमधल्या स्टाफने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी त्या सर्वांना पोलीस कोठडीत 3 दिवस बंद केले. पेपरमध्ये बातमी छापून आली. आता काही दिवसांनी आकाश आणि त्याचे आईवडील, मोठा भाऊ सगळे जण आरतीला परत मुंबईला घेऊन जायला आले. आरतीने आपलं बाळ व सामान पॅक केलं आणि छोट्या बाळाला घेऊन मुंबईला आली. आकाश आपल्या कुटुंबासोबत आरती आणि मुलीला घेऊन आपल्या घरी मुंबईला आला. लहान मुलीच्या येण्यानं घरात पुन्हा एकदा आनंदी वातावरण निर्माण झालं. सोनपरी तिचं गोड लोभसवाणं हसणं अगदी भुरं पाडण्यासारखं
आकाशच्या भावाची मुलगीही लहान बाळाच्या येण्याने खूप खुश होती. आजी आजोबा नातीचं करण्यात व्यस्त झाले. सगळं छान झालं असं वाटत होतं. पिल्लूच्या येण्यानं स्मिताचा राग विसरून ती आपल्या भाचीच्या गोड किमया पाहण्यात गुंग झाली. मागचं सगळं विसरून ती परत आकाशशी बोलू लागली. सर्वांना वाटलं आता आरतीमध्ये सुधारणा होईल. आईची जबाबदारी अंगावर पडली की समजदार होईल. पण तसे झाले नाही. उलट ती जास्तच वेंधळेपणा करू लागली. मुलीला भरवणं, तिचं आवरणं तिला जमेना. ती कोणाला मुलीला हात लावू देईना. 2-2 दिवस मुलीला आंघोळ नसायची. दोघी मायलेकांच्या केसात उवा पडल्या. स्वतःची बेडरूम आवरण्याचं तिला भान नसायचं. आता मात्र आकाशच्या आईची चिडचिड होऊ लागली. आरतीच्या एकंदरीत वागण्याला सगळेच कंटाळून गेले. अमय आकाशचा जिवलग मित्र. नेहमी हसतमुख असणाऱ्या आपल्या मित्राला उदास पाहून तो काळजीत पडला. खूप खोदून विचारल्यावर आकाशने सगळं कर्मकहाणी सांगितली. अमयनं त्याला धीर दिला व तो म्हणाला, घाबरून जाऊ नको. काही झालं नाही. तू वहिनींना मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जा. हे ऐकून आकाश उमयवर खूप चिडला. रागवून म्हणाला, तुला काय म्हणायचंय? माझी बायको वेडी आहे? डोकं फिरलंय का तुझं? अमय शांतपणे म्हणाला, आकाश, तिथे उपचार घेणारी माणसं वेडी असतात असं कोण म्हणतं? मनावर कधी कधी आघात झालेला असतो आणि संयम सुटला, भान हरपलं, काही नसेल तर ठीक होईल. दाखवून द्यायला काय हरकत आहे? आकाशला त्याचं म्हणणं पटलं. तो तिला डॉक्टरांकडे घेऊन गेला. त्यांनी आरतीच्या काही टेस्ट केल्या. एकांतात तिच्याशी चर्चा केली आणि दुसऱ्या दिवशी यायला सांगितले. दुसऱ्या दिवशी आरती आणि आकाश क्लिनिकमध्ये पोहोचले. त्यांनी रिपोर्ट्स पुन्हा एकदा शांतपणे तपासले. दीर्घ श्वास घेत म्हणाले, आकाश, शांतपणे ऐक. आरती मतिमंद नाही, स्वमग्न आहे. स्वमग्न स्वरूपाचा हा आजार आहे. ही मुलं शांत असतात, स्वतःमध्येच मग्न असतात. पण त्यांना आजूबाजूला काय सुरू आहे हे समजतं. वरवर शांत दिसणारी ही मुलं कधी कधी उद्विग्न होतात. तेव्हा आपल्याला सांभाळून घ्यावं लागेल. आरती औषधोपचाराने ठीक होऊ शकते. घाबरण्याचं कारण नाही. हे सगळं ऐकून आकाश एकदम सुन्न झाला. काय बोलावं त्याला समजेना. आरतीच्या आतापर्यंतच्या वागण्याचा अर्थ समजून लागला. डोळ्यात पाणी आलं. त्याने डॉक्टरांचा निरोप घेतला. मेडिकलमध्ये लिहून दिलेले औषधे घेतले आणि तो रिक्षात घेऊन आरतीला घरी घेऊन आला. आकाश घरी आला. शांतपणे आपल्या खोलीत बसून होता. आई कधी खोलीत आली हे त्याच्या लक्षात आलं नाही. आईने मायेने पाठीवर हात फिरवला. काय झालं बाळा? त्याला खूप भरून आलं. आई, आपण फसलो ग. एवढे शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडले आणि तो आईला पोटाशी घट्ट मिठी मारून धाय मोकून रडू लागला. आकाशचा हा सारा वृत्तांत आईला सांगितला. आईला कळून चुकलं. आपली फसगत झालीये. चुकीच्या लोकांशी सोयरीक केली. तिने आकाशला समजवलं. धीर देत म्हणालं, बाळ आकाश, लग्न झालं आहे. एक मुलगी आहे तुझी. त्या लोकांनी फसवलं हा विचार डोक्यातनं काढून टाक. समज लग्नानंतर असं झालं असतं तर स्वीकारलं असतं ना? मग तसंच समज. आपण तिच्यावर उपचार करू. बरी होईल ती. स्वामी आपल्या पाठीशी आहे. काही काळजी करू नकोस. सगळं ठीक होईल. आईच्या शब्दांनी त्याला धीर आला. त्यातच 2-3 दिवस शांतपणे गेले. सगळ्यांचं रात्रीचं जेवण आटपल्यावर भांडी-कुंडी घासून आकाशची आई, वहिनी सगळे आपापल्या खोलीत झोपण्यासाठी निघून गेले. आकाशची छोटी चिऊ शांतपणे गाढ झोपली होती. आकाशलाही झोप लागतच होती. अचानक आरती रडू लागली. मला माझ्या आईकडे जायचं आहे. आत्ताच्या आत्ता. मला घरातलं काहीच येत नाही. नाहीतर मी या इमारतीवरनं उडी मारेल, आत्महत्या करेन. माझ्या मुलीला कोणी हात लावायचा नाही. सोडा, मला माझ्या आईकडे जाऊ द्या. ती खरंच इतकी खूप उद्विग्न झाली होती. आकाशकडनंही ती आवरली जात नव्हती. शेवटी आकाशने घरातल्या सगळ्यांना उठवलं आणि अमयला बोलावून घेतलं आणि त्याच्याच कारने आईला सोबत घेऊन तिला माहेरी घेऊन आला. आकाशने घरी आल्यावर आरतीच्या आईला सगळ्या घटना सांगितल्या. पण त्या मान्य करायला तयार नव्हत्या. तुम्हीच माझ्या मुलीला त्रास देत असाल म्हणून ती अशी वागते. ती तर व्यवस्थित होती. आणि त्या वाद घालू लागल्या. आकाशने समजावून सांगितलं, तिला मुंबईला राहायचं नाहीये. तुम्हीच विचारा तिला.
आरतीने मान हलवली. तिच्या आईचा मग नाईलाज झाला आणि त्यांनी आरतीला घरी ठेवून घेतलं. आरती माहेरी आली होती. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. एकटी आई कमवती आणि आता लहान बाळही घरात. घर चालवणं कठीण होतं. बाळ 1 वर्षाचं झालं. तिचं नाव घरच्यांनी काव्या ठेवलं. पहिला वाढदिवस झाला. त्यांनी आकाशला व त्याच्या घरच्यांचा निमंत्रण सोडा साधं कळवलंही नाही. आकाशला खूप राग आला व तो दुःखी झाला. वडील म्हणून तो आपल्या बाळासाठी काहीच करू शकला नव्हता. त्या छोट्याशा बाळाला तिचे बाबासुद्धा माहीत नव्हते. आरतीच्या घरच्यांच्या वागण्याचा आकाशला खूप त्रास झाला. वादाच्या वेळेस वापरलेले अपशब्द त्याला सारखे आठवत राहायचे. मुलीशी बोलण्याची इच्छा असूनही तो फोनवर बोलू शकत नव्हता. जेव्हा तो फोन करायचा तेव्हा ती झोपलीये, ती फोन घेत नाही असं सांगायचे. आकाशला खूप वाईट वाटायचं. कशी फोन घेणार ती? तिला आपले वडील कोण हे सुद्धा माहीत नाही, तर तिला प्रेम कुठून वाटणार? येईल कधीतरी. रक्ताचं नातं आहे. इतक्या सहजासहजी कसं तुटेल तो स्वतःशीच समजूत काढायचा. आणि एक दिवस वादळ आलं. सगळे नेस्तनाबूत करण्यासाठी, आकाश आणि त्याच्या कुटुंबियांना त्रास देण्यासाठी, त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी आरतीच्या घरच्यांनी एक शक्कल लढवली. कोर्टाची नोटीस आकाशच्या हातात पडली. आरतीच्या घरच्यांनी आकाश आणि त्यांच्या कुटुंबियांवर कौटुंबिक हिंसाचार केस दाखल केली. त्याचबरोबर महिला मानव अधिकार मंडळात केसही दाखल केली. यात आकाश, आकाशची बहीण स्मिता, धाकटी बहीण, आकाशची वहिनी सगळ्यांना नावं टाकण्यात आली होती. पहिली नोटीस स्थानिक पोलीस चौकात गेली. तिकडं आकाशला फोन आला आणि सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं. कधीही पोलीस चौकीचं पाऊल न ठेवलेलं कुटुंब आज पोलीस स्टेशनचे उलटसुलट प्रश्नांमुळे हैराण झाली होती आणि कोर्टाच्या तारखा पडू लागल्या. सारखं पुणे मुंबईच्या वाऱ्या कराव्या लागत होत्या. काही दिवसांनी कोर्टात दोघांना समुपदेश झाला. काय त्रास होतोय हे आरतीला सांगता येत नव्हतं. खरं तर तिची मोठी बहीण तिचा झालेला खोटा त्रास सांगत होती. न घडलेल्या घटनांचा उल्लेख त्या नोटीसमध्ये होता. मुलगी झाली म्हणून सासू त्रास देत होती. मोलकरणीसारखे कामं सांगत होती. नवरा दारू पिऊन मारहाण करत होता. अनैतिक शारीरिक संबंध. मोठी नणंद त्रास देते. जाऊबाई कामावरून आल्यावर बडबड करते आणि बरंच काही. हे सगळं ऐकून आकाशचा संयम तुटत चालला होता. तो मनोरुग्ण मुलीला आपण इतकं सांभाळून घेतलं, ती अशी बोलते. त्याची तळपायाची आग मस्तकात जात होती. वयोवृद्ध आईला होणारा त्रास त्याला परवडत नव्हता. सन्माननीय न्यायालयासमोर आरती आणि आकाशचा प्रश्न विचारले गेले. चौकशी करताना न्यायाधीशाच्या लक्षात आलं की आकाशच्या घरचे सगळे सुशिक्षित. मोठी नणंद खाजगी संस्थेत मोठ्या हुद्द्यावर. पुण्याहून ती कधी त्रास द्यायला गेली असेल? आरतीला विचारणा केल्यावर आरती गोंधळली. तिने आपलं विधान बदलून धाकट्या नंदेचं नाव सांगितलं. आकाशने रागाच्या भरात आरतीच्या घरच्यांनी डॉक्टरांना केलेली मारहाण आणि त्यांना झालेले 3 दिवसाचे पोलीस कस्टडीबद्दल सांगितलं. तशी बातमी छापून आलेले वर्तमानपत्रातील कात्रण दाखवलं. त्यांचं पितळ न्यायालयासमोर उघड पडलं. आरतीच्या आईने आणि आजीने घातलेल्या गोंधळामुळे त्यांना न्यायालयाच्या बाहेर जाण्याचा आदेश दिला. न्यायाधीश महोदयांनी आरतीला काय त्रास दिला असा प्रश्न विचारला. ती गोंधळून गेली. ती काय त्रास सांगणार होती? न्यायालयाने आरतीला नांदायला जायचं आहे का असा प्रश्न केला. आरतीने होकारार्थी मान हलवली. आकाशलाही विचारलं, ही परत नांदायला आली तर तुम्हाला काही हरकत नाही ना? मुलीसाठी आकाशने हो म्हटले. न्यायाधीशांनी सुनावणी करताना म्हटले, आरतीला नेमका त्रास काय हे सांगता आले नाही. आरतीच्या घरच्यांमुळे तिचा संसार तुटतो, तरी त्यांनी मुलींच्या संसारात ढवळाढवळ करू नये. आरतीने नांदायला जावं. 3 महिने देखरेखीखाली ही केस राहील. तेव्हाही आरतीला त्रास झाला तर तिने तसं न्यायालयासमोर सांगावं, तर केस पुढं चालू राहील. न्यायालयाने आरतीला घेऊन जाण्याचा आदेश दिला. आकाशने आरती मनोरुग्ण आहे हे त्याच्या वकिलाला सांगितलं, पण वकिलांनी पुरावा मागितला. ती मनोरुग्ण असल्याचे मेडिकल सर्टिफिकेट आहे का असं विचारलं. ती एक घटना 1 वर्षापूर्वी घडलेली. ना कोणते रिपोर्ट ना पुरावा. काय सांगणार? तो नाही म्हटला आणि
न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत मुलीसाठी आकाश आरतीला परत घेऊन जायला तयार झाला. आरती आपल्या मुलीला घेऊन परत मुंबईला आली. स्मिताने तिच्या आईला, मोठ्या वहिनीला आणि आकाशला समजावून सांगितलं, जे झालं ते विसरून जा. आपल्या बाळासाठी सगळं सहन करा. सोन्यासारख्या मुलीचा काय दोष? आई, तू काही बोलू नको तिला. चिडचिड करू नको. तुला जितकं जमतं तितकं काम कर. नाही तर कामासाठी बाई ठेव. पण आरतीकडून कोणत्याही कामाची अपेक्षा करू नकोस. सगळ्यांना तिचे म्हणणे पटले. घरकामात आरतीची कोणतीही मदत होत नव्हती. आकाशची आई तिला जमेल तितकी कामं करत होती. नातीची किमया पाहण्यात तर ती रमून जायची. जो तो आपल्या दैनंदिन कामात व्यस्त झाला होता. 3 महिन्यांनी आरती आणि आकाश पुन्हा न्यायालयासमोर हजर झाले. तेव्हा आरतीला विचारण्यात आले, तुम्हाला कोणता त्रास आहे का? तिने सांगितलं, नाही, सगळं ठीक आहे. मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी आनंदात आहे. त्यामुळे सगळे निर्दोष म्हणून आरोप बरखास्त झाला. न्यायालयात केस बरखास्त करावी लागली. आरती पुन्हा घरी मुंबईला आली. काव्या 2.5 वर्षाची झाली. लग्नानंतर 3 वर्षाच्या काळात आरती सलग 6 महिने सासरी नांदत नव्हती. वारंवार माहेरी येणं जाणं. आकाश आपला मोडलेला संसार सावरण्याचा प्रयत्न करत होता. वैवाहिक सुख तर त्याला कधी संपुष्टात आलं नाही. ते विसरण्यासाठी त्याला व्यसन जडलं होतं. त्याची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली होती. पण त्याचं स्वतःकडं लक्षच नव्हतं. मुलीच्या सुखासाठी तो सगळं सहन करत होता. काव्याचं बालवाडीत नाव टाकायचं ठरलं. घराशेजारी एक छोटी बालवाडी होती. आकाशची आई पैसे भरून ॲडमिशन करून आली. पिल्लूसाठी शाळेत जायचं म्हणून नवीन युनिफॉर्म, दप्तर, बूट, पेन्सिल सगळी तयारी झाली. सगळे खुश होते. स्मिता वरचेवर फोन करायची. आरतीची विचारपूस करायची. आरती तिच्याशी बोलायची. काम जमत नाही. कुटुंब मोठं असल्यामुळं गडबड होते माझी. मला वेगळं राहायचं आहे. स्मिता तिला धीर द्यायची. आकाशला स्मिताने समजावून सांगितलं, नाही जमत तिला मोठ्या कुटुंबात. तू वेगळा संसार कर. तुझ्या कुटुंबासाठी भाड्याचं घर घे. काही प्रॉब्लेम होण्यापेक्षा स्वतंत्र झालेलं बरं. आकाशलाही ते पटलं. स्मिताने आरतीला समजावून सांगितलं, तुला मोठ्या कुटुंबात काम जमत नाही, राहू दे. मी सांगितलं आहे आकाशला, तो घेईल भाड्याचं घर. पण तू आता नीट राहा. काव्याला नीट सांभाळ. आरती हो म्हणाली. मग आकाश आणि त्याच्या भावाने घराजवळच भाड्याचं घर शोधायला सुरुवात केली. म्हणजे आई वडिलांना जवळ येता जाता येईल व दोघे घरावर लक्ष ठेवता येईल. आकाशचा पगार तुटपुंजा असल्यामुळे त्याच्या आवाक्यात भाड्याचं घर शोधणं अवघड जात होतं. तरी घराचा शोध सुरूच होता. काव्या शाळेत जायसाठी खूप खुश होती. उद्यापासून तिची शाळा सुरू होणार होती. आकाश आज रात्री कामावरून दमून घरी आला होता. आराम करण्यासाठी थोडा पलंगावर आडवा झाला. आरती खोलीत आली आणि त्याला म्हणाली, मला आईकडे जायचंय. मला तिची आठवण येते. आकाशनं हे ऐकून घेतलं आणि शांतपणे म्हणाला, उद्यापासून काव्याची शाळा सुरू होते आहे. नंतर जा. आरती ऐकायला तयार नव्हती. आकाश चिडला. आधीच त्या लोकांनी इज्जतीचे धिंडवडे काढल्याने त्यांच्याविषयीचा राग होता. आता कुठं गाडी रुळावर आली होती आणि मध्येच हिला आता जायचं निघालं. याच्यामुळे त्याला काय करावं हे कळत नव्हतं. एवढं सगळं रामायण घडूनही मी हिला स्वीकार केला. हिचे केलेले आरोप पोटात घेतले. फक्त आणि फक्त माझ्या मुलीसाठी. आणि आता तिचंच नुकसान करायला निघाली. मी फक्त इतकंच म्हणतोय की तिला सुट्टी असेल शनिवार रविवारी तेव्हा जाऊ आपण. आता ताबडतोब कशाला जायचं? हा काय खेळ आहे? दर 2 महिन्यात तिला माहेरी जायचं असतं. सलग 6 महिने तरी सासरी राहिली आहे का? ही आता जर गेली तर मी हिला परत आणणार नाही. आईने स्मिताला फोन केला आणि सगळा वृत्तांत सांगितला. स्मिताने तिला फोनवर खूप समजवायचा प्रयत्न केला. अगं, उद्यापासून छकुलीची शाळा सुरू होते. थोडा दिवस थांब. सुट्टी असली त्या दिवशी मी सांगेल आकाशला आणायला. पण ती कोणाचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. मला आत्ताच्या आत्ता माझ्या आईकडे जायचंय, एकच तिने रट लावली होती. स्मिताने आरतीच्या मामाला फोन केला. तिचा मामा थोडा सुशिक्षित वाटला. प्रॉब्लेम ऐकून घेतला. त्यानेही तिला खूप समजवलं. पण सगळं व्यर्थ. मग तोही दमला. त्याने आकाशला सांगितलं, ती ऐकत नाहीये. तुम्ही तिला गाडीत बसवून द्या. त्यांच्या सांगण्यानुसार आकाशने तिला गाडीत बसवून दिले. त्या ड्रायव्हरला पैसे दिले.
ड्रायव्हरचा नंबरही त्याने घेतला. पोचल्यावर कॉल करायला सांगितलं. अर्ध्या वाटेत गेल्यावर आरतीने तिच्या आईला फोन केला. आईने तिला तिथेच थांबायला सांगितलं आणि पुण्याहून तिची आई आणि तिची मावशी व तिची मोठी बहीण खाजगी गाडी करून मुंबईला निघाले. आरती थांबली होती तिथे सर्वजण पोचले. तिची मोठी बहीण म्हणाली, असं सोडायचं नाही त्यांना. सगळ्यांना दाखवून देते काय येते. आणि तिने अचानक आरतीच्या कानाखाली मारली. तिला ढकलले. तिला बोचकारले. तिचे कपडे फाडले. तिच्या डोक्यात हातात असलेली पर्स फेकून मारली. आरतीच्या डोक्याला टेंगूळ आलं आणि त्या अवस्थेत ती आरतीला घेऊन स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पुन्हा एकदा आकाश व त्याच्या कुटुंबियाविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली. पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली आणि कारवाई सुरू केली. आकाश घरात बसला होता. पोलिसांनी त्याला कॉल केला. पोलीस स्टेशनमध्ये यायला सांगितले. आकाश हताश होऊन पटकन खाली बसला. त्याचे सगळे कुटुंब पोलीस स्टेशनमध्ये पोचले. आरतीच्या नातेवाईकांनी तेथेच आकाशला शिव्या द्यायला सुरुवात केली. पोलिसांनी त्याला बाहेर बसायला सांगितले. पोलिसांनी आरतीची मेडिकल तपासणी केली आणि रिपोर्टमध्ये जखमांची नोंद झाली. आरतीच्या घरच्यांनी आपल्याच मुलीला मारून जो बनाव केला होता तो एक पुरावा म्हणून समोर आला आणि आकाशला अटक झाली. न केलेल्या गुन्ह्यात तो गोवला गेला. आरती आणि तिचे नातेवाईक रात्रीच्या 2 वाजेपर्यंत बाहेर बसून होते. आकाशचे सगळे कुटुंब पोलीस कस्टडीत रात्रभर बसून होते. आकाशच्या मोठ्या भावाने त्याच्या एका मित्राला फोन करून बोलावलं आणि जामीन करून घेतला. आकाश आणि त्याच्या घरच्यांची जामिनावर सुटका झाली. पहिल्यांदा एखाद्या गुन्हेगाराला डांबून ठेवावं तसा भास त्यांना झाला. समाजात नातेवाईकांमध्ये शरमेने मान झुकली. सगळीकडे सोसायटीमध्ये थू-थू झाली. घरातील वाद चव्हाट्यावर आले. या सगळ्याला कंटाळून तो उदास राहू लागला व सतत दारू पिऊ लागला. दारूचे व्यसन वाढत चालले. सतत घरी बसून राहायचा. त्यामुळे त्याची नोकरीसुद्धा गेली. इकडे आरती पुण्यामध्ये आईकडे राहू लागली. तिने कौटुंबिक हिंसाचार आणि घटस्फोटासाठी सिव्हिल कोर्टात 2 केसेस फाईल केल्या. घटस्फोट घेण्यासाठी तिने अर्जामध्ये महिन्याला पोटगी आणि मुलीच्या खर्चासाठी 10 लाख रुपये मागितले. इतके रुपये कुठून आणणार होता? इतकी मोठी रक्कम देण्याची त्याची ऐपत नव्हती. आणि काही चूक नसताना त्याने ही शिक्षा का भोगावी? आज केस चालू होऊन 2 वर्ष होऊन गेले. आकाश कोर्टाच्या बाहेर वकिलाची वाट पाहत बसून होता. एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे सगळे प्रसंग डोळ्यासमोर तरळत होते. आज लग्नाला 5 वर्ष झाली. आरती कधीही सलग 3 महिने सासरी राहिली नव्हती. आकाशच्या आयुष्यात सुख आलं नाहीच. काव्या 4 वर्षाची झाली होती. बाप म्हणून मुलीसाठी काहीच करू शकला नव्हता. त्या निरागस बाळाला ना आपले वडील कळत होते ना त्यांचं प्रेम. इकडे आकाश 2 केसच्या तारखेला हजर राहता राहता जीव हैराण झाला. गाडी खर्च, वकिलाची फी, कौटुंबिक मनस्ताप. आकाश हताश झाला. आत्महत्येचा प्रयत्नही केला पण ईश्वराच्या कृपेने तो वाचला. आज कित्येक तरुण अशाच मनस्तापाला सामोरे गेलेले आहेत. आणि ही गोष्ट फक्त गोष्ट नसून ही सत्यात घडलेली घटना आहे. फक्त या कथेतील पात्रांची नावे व गावांची नावं बदललेली आहे व त्या तरुणासोबत झालेली आपबीती ही संपूर्णतः सत्य आहे. त्यामुळे आपल्याही अवतीभोवती जर अशा गोष्टी घडल्या असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.